तुमच्यापैकी बऱ्याच जणांची ITI झालेली आहे, त्यानंतर तुमचं अप्रेंटिसशिप झालेलं आहे, पण तुमच्याकडे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट नाही. तर ते ऑनलाईन कसं चेक करायचं किंवा त्यासाठी कसा अप्लाय करायचा किंवा त्यामध्ये काही अडचण आहे का, हे कसं चेक करायचं ते आज आपण बघणार आहोत. सर्वात आधी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवरती जायचं आहे. सर्वात आधी वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर लॉग इन रजिस्टर असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर करायचं असेल तर रजिस्टर करू शकता किंवा ऑलरेडी रजिस्टर असेल तर इथं कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ईमेल टाकायचा आहे. ईमेलच्या नंतर तुम्हाला कॅप्चाचं ऑप्शन येईल, कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमचं लॉग इन होऊन जाईल. त्यानंतर या प्रकारचा तुम्हाला एक डिस्प्ले दिसेल. त्याच्यामध्ये सर्वात आधी दाखवते की कुठल्याही प्रकारचा हे करायसाठी तुमचं आधार तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा प्रोफाईल इथं दिसेल आणि तुम्हाला बरेच इथं ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट, असेसमेंट आणि सर्टिफिकेशन हे 3 ऑप्शन महत्त्वाचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यांनी 2 ठिकाणी अप्लाय केले, 2 कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले आहेत, 5 ठिकाणी अप्लाय केलेले आहेत. तर आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर यांचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला त्याची डिटेल्स ते इथं खाली बघायला भेटते किंवा तुम्ही असेसमेंटवर इथं क्लिक करू शकता. तरी तुम्ही इथं खाली तुम्हाला डिस्प्ले दिसेल. यांनी बघा 2 ठिकाणी 2 वेळेस यांचा कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन झाला होता. पहिला रिजेक्ट झाला, दुसरा यांचा सक्सेसफुल झालेला आहे. तुमचं जर सर्टिफिकेट इथं जनरेट झालेलं असेल तर शेवटचे जे 3 डॉट आहेत याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथं तुम्हाला सर्टिफिकेट दिसू शकते किंवा वरते जाऊन तुम्ही सर्टिफिकेशनवर जरी क्लिक केलं तरी तुम्हाला इथं दिसू शकते. यांच्या बाबतीत थोडंसं वेगळं झालेलं आहे. आता आपण याच्यावर क्लिक करू आणि काय दाखवत ते बघू. त्याचं कॉन्ट्रॅक्टची पूर्ण डिटेल्स इथं दाखवत आहे. हे बघा, यांचा ऑप्शनल ट्रेड होता. ऑप्शनल ट्रेड यांचा नाही आहे, यांचा डेझिग्नेटेड आहे. तर आपण याला डेझिग्नेटेड करू. आता डेझिग्नेटेड केलं आहे. आता यांची डिटेल्स दिसेल. यांची डिटेल्स बघू शकता. यांच्या कंपनीकडून यांचं अटेंडन्स इथं टाकलेलं आहे. पहिला प्रॉब्लेम इथं बऱ्याच जणांचं इथं अटेंडन्स टाकलेलं नसते, त्यामुळे सर्टिफिकेट जनरेट होत नाही. यांचं अटेंडन्स तर टाकलेलं आहे पण इथं यांचे मार्क्स टाकलेले नाही आहेत. आणि आपण सर्वात शेवटी जिथं जर एक्झाम घ्यायची गरज असली तर सर्वात शेवटी 3 डॉट दिसतात, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं असेसमेंटसाठी अप्लाय करू शकता. पण यांच्या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर असेसमेंटसाठी ऑप्शन येत नाही. डायरेक्ट इथं मार्कच्या ठिकाणी क्रॉस दाखवतं आहे. म्हणजे यांना एक्झाम द्यायची गरज नाही, फक्त यांच्या कंपनीने यांचे मार्क्स इथे टाकायला पाहिजे. जसं इथे यांचं अटेंडन्स इथं 100% टाकलेलं आहे, तसंच यांचे असेसमेंटचे जे मार्क्स आहेत ते कंपनी डायरेक्ट टाकू शकते. यांचं वर्षभर जसं वर्तणूक असेल किंवा यांचं जे काम असेल ते बघून ते मार्क टाकू शकतात. ते मार्क जर कंपनीने इथं टाकले तर यांचं सर्टिफिकेट डायरेक्ट जनरेट होऊ शकते. बऱ्याच जणांचं असं होते, आमचं पण असंच झालं होतं. विदाऊट एक्झामचे आम्हाला सर्टिफिकेट भेटले होते. तर यांनी फक्त यांच्या कंपनीला भेटायचं आहे किंवा संबंधित BTRIला भेटायचं आहे आणि इथं त्यांचे मार्क्स टाकायला सांगायचं आहे. इथं त्यांनी जर मार्क त्यांचे टाकले किंवा अपडेट केले तर यांचं ॲटोमॅटिक NSE सर्टिफिकेट इथं जनरेट होईल. आणि जे लास्टचे 3 डॉट आहेत याच्यावर क्लिक करून ते डाउनलोड करू शकतात किंवा इथं सर्टिफिकेशनमध्ये जाऊन त्यांचं NSE सर्टिफिकेट म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट ते डाउनलोड करू शकतात. तर हीच प्रोसेस आहे. बऱ्याच मुलांना या प्रोसेसमध्येच खूप सारे अडचणी येतात. तर अडचणी आल्या तर घाबरू नका, आपण व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जे प्रोफाईल आहे याच्यामध्ये ज्या ज्या माहिती विचारलेल्या आहेत, तुमची बँकेची असेल, KYC असेल किंवा इतर जे डॉक्युमेंटेशन असेल ते क्लिअर करा. आणि तुमचं प्रोफाईल इथं 100% कंप्लीट असणं आवश्यक आहे. तुमचा जो मेल ID इथं दिलेला आहे तो चालू असणे आवश्यक आहे. तुमचा मोबाईल नंबर त्याला कनेक्ट असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला OTP वेळेवर येईल. तुम्हाला जर OTP आले आणि तुम्ही जर अशा प्रकारे प्रोसेस केली तर तुमचं काम नक्कीच होईल. आणि तुमच्या कामात जर काही अडचणी आल्या तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.